मागं ठेवायची हाईटचा प्रॉब्लेम. गुड मॉर्निंग गाईज. आज सकाळ सकाळ आपण उठलो आणि निघलो होतो बीडला. जायचं होतं आपल्याला, कार्यक्रम होता जरा. सकाळी 4ला उठलो, गाडी घेऊन निघलो भाई आपली स्कॉर्पिओ. मम्मी पप्पा मी आधाला पण उचलला होता. आपण निघलो होतो निवांत. सकाळी 7 वाजता आपण काकांच्या घरी पोहोचलो. त्यांचे पोरं जरा खेळत होते. काका मम्मी पप्पा बाहेर गेले, जरा काम होतं त्यांना काहीतरी. आधाने मी बसलो चिल करत जरा घरीच नाही का. तिथनं आपण निघलो बीडसाठी हायवेला. तेवढ्यात आपल्या मागं ताफा आला भाई नाही का, मुरलीधर अण्णांचा. 2 डिफेंडर बघ कपात गोट्या गेला भाई. काय सांगू तुम्हाला, गावामध्ये कार्यक्रम होता. जरांगे पाटील येणार होते आपले. गावाकडं वातावरण एकदम निवांत होतं. आता जरा सीन काय बघा आमचं सांगा तेव्हा बघा. तुम्ही बघू शकता, आम्ही आता आमचं गाव सोडून 2-3 गाव करत आलेलो आहे. आम्हाला जी गोष्ट पाहिजे ती काय अजून भेटा नाही आम्हाला. सगळीकडे वासाडत दिसतंय दुकाना पत्ता नाही. दुकान दिसत नाही आम्हाला. तुम्ही सोडलं का रस्ता काय होता? आणि त्याचा रस्ता कुठनं जायचं काय जायचं हेच विसरलोय आम्ही टन मारता. हे विषय काय इथं आपण आलो गावामध्ये नाही का आपल्या जुन्या घरी. हे समोर तुम्हाला दिसतंय ना गुलाबी कलरचं घर, ते आपलं आजोबांचं जुनं घर आहे. तर इथं विषय काय, जरा निगेटिव्ह एनर्जीज आहेत. आम्ही आद्या आणि मी आलो ना जरा पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज करायला. सक्सेस तर 50% झाल्या, तसं काही विषय नाही आहे. बाकीचे लोक राहतात तिथं थोडं मागं, पण तेवढं एकच घर आहे जिथं निगेटिव्ह एनर्जी आहे असा विषय. रिटर्न घरी येताना भाई आपण नाही का, मी गाडी चालवत होतो. पप्पांना काही विषयच नव्हता माझ्यावरती. पप्पाने काय स्टेरिंगवरचा हात काढलाच नाही. बघता बघता बेडवरनं नगरला गाडी आणली मी. पण पप्पा तरी पुरुषच बसला नाही. शेवटी पप्पाला गाडी दिली. म्हटलं तुम्हीच चालवा. सीन बघा जरा माझ्यासोबत काय झालं नाही का सीन. पण आपला आजा डायरेक्ट येतं म्हणजे मान टेकती भाऊ. आणि मी बसलोय मांग कुठं ठेवायची हाईटचा प्रॉब्लेम बघा. मांग कुठं ठेवायची मी करू काय माझा आला. काय विषय नाही पब्लिक. आपण भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तवर बाय बाय.